देवानां पियदस्सी सम्राट अशोका बुद्धाकडे कसे वळले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। माता सुभद्रांगी व पिता सम्राट बिंदुसार यांच्या पोटी सम्राट अशोकाचा जन्म इसवी सन पूर्व 304 साली झाला होता। सम्राट अशोक हे धाडशी व कुशाग्र बुद्धीचे होते। अशोकाला काही सावत्र भावंडे होती। सुसीम हा मोठा सावत्र भाऊ होता। बिंदुसार राजाने सुसीम व अशोक या दोघांना आपला उपराजा म्हणून घोषित केले होते। सम्राट बिंदुसाराने राजकुमार सुसीमला तक्षशिलेचा उपराजा म्हणून निवडले होते व राजकुमार अशोकाला उज्जैनचा उपराजा म्हणून निवडले होते। सैनिक नौकर चाकर सोबत घेऊन हत्तीवर स्वार होऊन राजकुमार अशोक उज्जैनकडे निघाले। वाटेत विदिशा नगरी लागली होती। विदिशा नगरीतील एका सावकाराची मुलगी विदिशा राजकुमार अशोकाच्या नजरेस पडली होती। विदिशाच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिच्या पित्याला तिची मागणी घातली होती आणि सम्राट अशोकाचा विवाह विदिशाशी झाला होता। त्यानंतर विदिशाला सोबत घेऊन ते उज्जैनला पोहोचले। उज्जैनची विस्कटलेली राजकीय परिस्थिती सम्राट अशोकाने आपल्या कुशाग्र बुद्धीने व्यवस्थित केली होती। उज्जैनला असतानाच त्यांना पुत्र जन्माला आले होते। त्यांचे नाव महेंद्र ठेवले होते व 2 वर्षांनी एक सुंदर मुलगी जन्माला आली होती। तिचे नाव संगमित्रा ठेवले होते। महाराज बिंदुसार अखेरचे क्षण मोजत असल्याची वार्ता सम्राट अशोकाच्या कानी पडली होती। तेव्हा ते पित्याला पाहायला पाटलीपुत्रला गेले। सम्राट पद कोणाला द्यावे हा प्रश्न बिंदुसार राजाला पडला होता। अंतिम क्षण जवळ आला तेव्हा त्यांचा मोठा मुलगा सुसीम तिथे नव्हता, तर त्यांच्या जवळ राजा अशोक होता। महाराज बिंदुसाराने आपल्या डोक्यावरचा राजटोप काढून अशोकाच्या डोक्यावर चढविले आणि या जम्बूद्वीपाला, या मगध साम्राज्याला सम्राट अशोक मिळाला। अशोक सम्राट बनल्याची वार्ता राजकुमार सुसीमच्या कानी पडताच तो खूप क्रोधित झाला होता व आपले सैन्य घेऊन तो पाटलीपुत्रला येण्यास निघाला। अशोकाची सम्राट पदावर निवडणूक झाल्याने पाटलीपुत्र शहरातील जनता आनंदोत्सव मनवित होते। अशोकाच्या सेनेने पाटलीपुत्रच्या प्रवेशद्वारावरच सुसीमला अडविले आणि त्याला मारून टाकले होते। सम्राट अशोक एकदा राणी विदिशाला म्हणतात की तू मला अशी दुःखी का दिसत आहेस? मला तुझ्या दुःखाचे कारण सांग। तेव्हा विदिशा त्यांना म्हणते, महाराज, उज्जैन ही अत्यंत पवित्र भूमी आहे। बुद्धाचे स्तूप आणि चैत्य असलेले हे पवित्र नगर आहे। अशा पवित्र ठिकाणी रक्तपात पाहिला की मन दुःखी कष्टी होणारच। विदिशा ही बुद्ध उपासिका होती। राणी विदिशाने सम्राट अशोकाकडून रक्तपात हिंसा न घडविण्याचे वचन घेतले होते। ती अशोकाला म्हणाले, महाराज, रक्तपात, हिंसा या गोष्टींचे खंडन तथागत सम्यक संबुद्धाने केले आहे। शांती आणि करुणेनेच मानवाचे कल्याण होते। म्हणून महाराज, आपण कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे वाटेकरी होऊ नये। सम्राट अशोकाच्या मनात कलिंग जिंकण्याची इच्छा आधीच होती। त्यानुसार त्यांनी युद्धाची तयारी केली होती। कलिंग भूप्रदेश हा सुजलाम सुफलाम होता। ब्रह्मदेश आणि आशिया खंडातील अनेक देशांशी कलिंगचे व्यापारी संबंध होते। सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकानंतर इसवी सन पूर्व 261 साली सम्राट अशोकाने कलिंगचे युद्ध जिंकले होते। त्यांच्यासोबत 60,000 पायदळ सैन्य होते, 10,000 घोडेस्वार होते, 700 हत्तींचा ताफा होता। कलिंग सेना व अशोक सेना यांच्यात घनघोर युद्ध लढले गेले होते। त्यात कितीतरी लोक मारले गेले। कलिंगच्या प्रत्येक घरातील स्त्री पुरुष, मुले मुली, वयोवृद्ध माणसेही सामील झाले होते। रणांगणावर मानवी देहाचे ढीग साचले होते, रक्ताचे पाट वाहत होते। सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळविला होता। कलिंगच्या युद्धाची वार्ता राणी विदिशाच्या कानावर येताच ती खूप दुःखी झाली होती आणि राजवैभवाचा त्याग करून ती भिक्खू संघात
सामील झाली होती. कलिंग युद्धातील रक्तपात रणांगणावरील मृत सैन्याचा ढीग पाहून सम्राट अशोकाचे मन गहिवरून आले होते. युद्ध जिंकून सुद्धा त्यांचे डोळे पाणावले होते. युद्ध जिंकूनही ते हरले होते. मिळालेले ऐश्वर्य त्यांना नकोसे वाटत होते. सम्राट अशोक दुःखी अवस्थेत बसले असता राजवाड्यासमोरून एक बौद्ध भिक्षू त्यांना जाताना दिसला होता. त्या बौद्ध भिक्षूची हसतमुख शांत प्रसन्न चित्त मुद्रा पाहून ते प्रभावित झाले आणि आपल्या सेवकांकरवी त्या भिक्षूला राजभवनात बोलविले आणि त्या भिक्षूचा मान सन्मान केला. त्यानंतर सम्राट अशोकांनी त्या भिक्षूला विचारले की दुःखी मनाला कसे शांत करावे. बुद्धाने जो उपदेश दिलेला आहे म्हणते, काय आपण तो बुद्धाचा उपदेश जाणता काय? तेव्हा सम्राटाची तथागतांवरील श्रद्धा पाहून ते बौद्ध भिक्षू धम्मपदातील अपमाद वग्गोमधील उपदेश सांगतात. अपमादो अमत पदं पमादो मच्चुनो पदं अपमत्ता न मेयन्ति ये पमंता यथा मता. याचा अर्थ प्रमाद न करणे अमृतपदाचे साधक आहे आणि प्रमाद करणे मृत्यूपदाचे साधक आहे. प्रमाद न करणारे अमर आहेत, पण प्रमाद करणारे तर मृतच आहेत. बौद्ध भिक्षूच्या धम्मपदातील प्रवचनाने सम्राट अशोक प्रभावित झाले. शांतीचा शोध घेणाऱ्या सम्राटाला बुद्धाचा मार्ग दिसला. त्यानंतर ते बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नासमोर नतमस्तक झाले. ज्या बौद्ध भिक्षूच्या सत्य मृदुवाणीने अशोकाला दुःख निवारण्यास मदत झाली होती ते भिक्षू म्हणजे निग्रोध होते. भिक्षू निग्रोधाने त्यांच्या भिक्षू संघाला राजवाड्यात बोलवून पियदस्सी सम्राट अशोकाने त्यांना भोजनदान दिले व त्यानंतर तिथेच त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. देवानाम पिय पियदस्सी सम्राट अशोकाने हातातील तलवार खाली ठेवली व बुद्धासमोर ते नतमस्तक झाले आणि अशा प्रकारे ते बुद्धाकडे वळले.